महाराष्ट्राचे राजकारण सध्या वेगळ्या वळणावरती असून अशोक खरात, भोंदूबाबा अशोक खरात याने आता सगळीकडेच खळबळ उडून दिली आहे। राज्यातील जे जे नेते भोंदूकरांच्या संपर्कात होते त्या सगळ्यांची चौकशी कोण कोण आहेत ते नेते मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी राजकारण्यांना हादरवणारी बातमी। SITच्या चौकशीमध्ये अनेक धागेदोरे, तर मित्रांनो दुसरीकडे मात्र भोंदूबाबा अशोक खरात याला मात्र वाचवण्यासाठी काही नेते सरसावले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडामोडींनी वेधलं आहे महाराष्ट्राचं लक्ष। नेमकं काय घडलंय ते देखील आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, अशोक खरात हे प्रकरण वाटते तेवढे वरवरचे सोपे नाही। याचा उलगडा होण्यास सुरुवात झाल्यापासून राज्यामध्ये सगळीकडेच आता वादंग निर्माण होण्यास सुरुवात झाली। अनेक मातब्बर नेते अशोक खरातचे भक्त होते। अशोक खरातचे पाय धुण्यासाठी मातब्बर नेत्यांनी मुंबईवरून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून रांग लावली होती। आता हे जवळजवळ समोर येऊ लागले आणि रांग लावलेल्या नेत्यांची यादी आता मित्रांनो अंजली दमानिया यांनी पुढे दिली आहे। दरवेळेस वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळेस किंवा पौर्णिमा अमावस्याच्या वेळेस अनेक नेते हे भोंदूबाबा अशोक खरातच्या संपर्कात होते। राज्यामध्ये झालेल्या निवडणुका असतील किंवा लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील त्या नेत्यांनी अशोक खरात याच्यासोबत आपले लागेबंद असल्याचं आता हळूहळू उघड होत आहे। अशोक खरातवरती 100च्या आसपास आता गुन्हे दाखल होतील, तेव्हा अशोक खरात पोलीस कोठडीमध्ये आता मात्र त्रस्त झाला आहे। तो म्हणतोय की मला इथे आता राहणं मुश्किल झालं आहे, म्हणजे त्याला जीवन असह्य झालं आहे। गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये ज्या प्रकारे अशोक खरातने महाराष्ट्रातील अनेक महिलांना फसवलं, आता मात्र सगळी प्रकरणं उघडी पडून अशोक खरात पुरता उघडा पडला आहे। मात्र त्याच्या जवळ असणाऱ्या वेगवेगळ्या मातब्बर नेत्यांचे फोन नंबर्स, वेगवेगळे कॉल्स आता अंजली दमानिया यांनी समोर आणल्यामुळे कोणकोणत्या नेत्यांचे भांडे फुटणार हे आता त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे अशोक खरातच्या जीवाला पुढील काही दिवसामध्ये धोका देखील असू शकतो, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे। तेव्हा त्याला सरकारने सुरक्षा द्यावी, या सगळ्या म्हणण्यापाठीमागे अंजली दमानिया यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। त्यामुळे अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्ते असल्या तर देखील अनेक राजकीय नेत्यांची त्यांनी नावं घेऊन महाराष्ट्रात अशोक खरात आणि अनेक राजकीय नेत्यांचे लागेबंद आहेत हे त्यांनी स्पष्टीकरणासह नावासह यादी महाराष्ट्रासमोर मांडलेली आहे। अनेक नेत्यांचे AI द्वारे CDR प्राप्त करून त्यांनी मात्र या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडून दिलेली होती। अनेक नेत्यांचे CDR तपासल्याच्या नंतर कुणाकुणाचे किती कॉल्स झालेत, कुणाकुणाचे किती मेसेज झालेत याची संपूर्ण भली मोठी हिस्ट्रीच त्यांनी मांडल्यामुळे आता नेमके CDR कोणी दिले याची चौकशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावल्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की मला AI द्वारे सगळं मिळालं आहे। त्यामुळे मित्रांनो, अशोक खरात हे प्रकरण वाढतं तेवढं सोपं नाही, त्यामुळे आगामी काळामध्ये याची चौकशी होणार हे मात्र निश्चित आहे। मित्रांनो, राज्यामध्ये सध्या महाराष्ट्राची बदनामी करण्यापाठीमागे अशोक खरातचा डाव असल्याचे अनेक व्यक्ती सांगतायत। तेव्हा अशोक खरातमुळे महाराष्ट्राचं नाव बदनाम झालं आहे हे मात्र नक्की आहे। त्यामुळे अशोक खरातला मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं राज्यातील अनेक व्यक्ती बोलत आहेत। या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे अशोक खरात हा मोठ्या नेत्यांपर्यंत कसा पोहोचला याचीही चौकशी झाली पाहिजे। हे सध्या राजकीय कारणाशिवाय वेगळी कारणं आहेत का हे शोधलं पाहिजे, असं मातब्बर नेते आता म्हणू लागलेत।
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं म्हटलं गेलं आहे की ज्यांचे फोटो ज्यांची नावं आलेत त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे असं बोललं जात आहे. त्यामुळे आता अशोक खराच्या प्रकरणामध्ये राज्यातील सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री, अनेक आमदार, खासदार यामध्ये अडकले असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी दिवसामध्ये त्यांची नावांचं यादी देखील, परंतु महाराष्ट्र यांना कधी माफ करणार नाही हे मात्र नक्की खरं आहे.